मराठी साहित्यातील स्त्री आणि स्त्री विषयक दृष्टिकोन हा विषय घेऊन एक दिवसाचं वर्कशॉप इथं आयोजित केलेला आहे। या एक दिवसाच्या वर्कशॉपचं उद्घाटन आता शेवटच्या क्षणी आलेलं आहे, म्हणून व्यासपीठावर आजचे खरे उद्घाटन माननीय डॉक्टर मामा जाधव सर, मराठी विभाग प्रमुख, बहरजी स्मारक महाविद्यालय वसमत, बीज भाषक माननीय प्राध्यापक डॉक्टर मनीषा नेसरकर, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर नारायण कांबळे, विद्या परिषद सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तसेच त्यांच्याबरोबर एक कमलाकर चव्हाण हे सदस्य आहेत मराठी अभ्यास मंडळाचे, कांतराव जाधव आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रकाश क्षीरसागर, मृदुला पाटील, प्राजक्ता पाटील या समारंभाला आमंत्रित होते। या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो आणि मी नेहमीच म्हणत असतो आमच्या मंडळीला की अध्यक्ष होणं खूप चांगली गोष्ट आहे, कारण कार्यक्रम पूर्ण संपत आलेला असतो आणि सर्वांचं मला ऐकायला मिळतं हे माझं भाग्य। त्याच्यामुळे सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे विचार ठेवल्यानंतर अध्यक्षाने असं काहीतरी आणखी आपलं काहीतरी मांडत राहावं असं अपेक्षित नसतंय। अध्यक्ष समारोप त्यांनी करावा असं पुढच्या श्रोत्या मंडळाचं मनामध्ये असतंय। आता ह्याने काही जास्त लांबत बसू नये, वेळ भरपूर झालेला आहे असं तुमच्या ठिकाणी मी जरी राहिलो असतो असं माझ्या डोक्यात देखील ही विचार आला असता। मित्रहो, हे विषय अतिशय संवेदनशील आहे। या विषयाच्या संदर्भामध्ये जितकं विचाराचं जागरण करावं, जागर घालावा तेवढं कमी आहे आणि म्हणून ही खंत आहेच। मी मामा जाधव सरांना बोलून दाखवलं की आम्ही ही सगळी विचाराची जी घोळवण करतो, उलथापालथ करतो, विचार मांडण्याचा प्रयत्न करतो, ते ऐकणारा विद्यार्थी जर समोर नसेल तर ती खंत वाटते सर, असं मी मामा जाधव सरांना बोलून दाखवलं। कारण मी माझे पूर्ण आयुष्य प्राध्यापक प्राचार्य या ह्याच्यातूनच झालेला आहे आणि आपण सगळे धडपड करतो विद्यार्थ्यासाठी, हे विचार पेरण्याचा प्रयत्न करतो आणि ते विचार घेणारा जर वर्ग समोर नसेल तर ते एक प्रकारची खंत वाटते। तुम्ही जे सगळे मंडळी आता समोर बसलात की तुम्ही अगदी विचारानं प्रगल्भ आहात, तुमच्यामध्ये आता काही विशेष फरक पडणार नाही। स्त्रियांविषयीचा जो दृष्टिकोन आहे तुमचा तो आता ठरलेला आहे आणि म्हणून तुमच्यात फारसा बदल होणं अपेक्षित नाही। हे बदल समाजातले जे मुलं शिकतात महाविद्यालयामध्ये, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला घडवायचं आहे, जे विद्यार्थी प्रवेशित असतात, ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये काही नसतं त्यांच्या डोक्यात विचार घालायचे आहेत आणि समाजातलं स्त्री विषयक जे दृष्टिकोन आहे त्यांना पटवून सांगायचं आहे, तर तोच वर्ग नसल्यामुळे एक प्रकारची मनामध्ये खंत वाटते। आणि बाकी विषय बीज भाषण जे की नोट असते एका कार्यक्रमाची, ते मॅडमने अतिशय सुंदर प्रकारे इथं आपल्या समोर ठेवलेला आहे। त्यांनी कवितेचा प्रवास, मध्ययुगीतल्या अध्यात्मातल्या कविता कशा होत्या, त्याच्यानंतर स्त्रीच्या भावनाचा उल्लेख केलेल्या कविता कशा होत्या, त्याच्यानंतर स्त्री एक भोग वस्तू आहे त्याच्या कविता कशा होत्या, त्याच्यानंतर आत्ता जे वास्तव आहे त्याने जे उदाहरण सांगितलं की ब्रेकअप झालं त्याचा जल्लोष करण्यासाठी जर पार्ट्या अरेंज करत असतील तर आताची स्त्री बदललेली आहे
आता पूर्वी कसं होतं, स्त्री पुरुषावर डिपेंड होती. तिला जर माहेरला जायचं असेल तर ते नवऱ्याला विचारल्याशिवाय, नवऱ्यानं संमती दिल्याशिवाय माहेरला जात येत नसे. आता तसं नाहीये. ती स्त्री आता स्वतंत्र विचार करते. नवऱ्याला जरी नाही म्हटला तर मी बॅग भरली, मला जायचं आहे, मी जाणार. कारण जाण्यासाठी जे काही प्रवास खर्च लागतो ती स्वतः गाडी चालू लागली आहे. त्या स्त्री, तिच्याकडे पैसे आहेत. नवऱ्यालाच विचारलं पाहिजे असं तिला अपेक्षित नाहीये. आणि म्हणून ती आता स्वतंत्र होऊ पाहत आहे. स्वतःच्या पायावर ती थांबण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हे जे पितृसत्ताक जे पुरुषाचं वर्चस्व जिथं जिथं आहे ते मोडून काढण्याचा प्रयत्न आजची स्त्री करत आहे. आणि म्हणून ते चित्रण तुमच्या मराठी साहित्यामध्ये येणं गरजेचं आहे. हे असं मॅडमच्या बीज भाषणातून हे व्यक्त होत होतं. आणि म्हणून ते त्यांचा विचार, त्यांनी जी विचाराची पेरणी केलेली आहे, आता ह्या सत्रातच नाही आणखी पुढच्या काळामध्ये हे त्याचं वृक्ष व्हावं, त्याचा विचाराचा विस्तार व्हावा आणि ते चित्रण मराठी साहित्यातून प्रकट व्हावं अशी भावना या वर्कशॉप मधून आम्ही अपेक्षित आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून मला एक सांगायचं आहे, म्हणजे तुम्ही जर डोळस असाल, तुम्हाला खरंच स्त्रीच्या जीवनाविषयी, स्त्रीच्या अन्यायाविषयी, स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराविषयी, स्त्री कोणत्या ह्याच्यातून अडचणीतून प्रवास करते, हे जर तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता कुठल्याही इंग्लिश स्कूलमध्ये, हे जे सुधीर जगताप सरांनी जे इंग्लिश स्कूल काढल्यावर आहे, तिथं स्वयंपाकाला काम करणाऱ्या बाया किंवा झाडलोट करणाऱ्या, स्वच्छता करणाऱ्या बाया, सगळ्या एकेका बायेला बसून तुम्ही तिच्या जीवनाचा प्रवास तुम्ही रेखाटा, तुमचं अतिउत्तम तुमचं साहित्य तयार होणार. तर मला विचार, त्या इतक्या त्यांच्या कथा, त्यांच्यावर होणारे ती तिथं कशी आली? विधवा स्त्री असतील, नवऱ्यांना टाकून दिलेल्या स्त्री असतील, सासू सासऱ्यांनी फेकलेल्या स्त्रिया असतील, त्यांच्यावर अत्याचार झालेल्या स्त्रिया असतील, अशा अनेक प्रकारच्या स्त्रिया तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी समाजामध्ये काम करत असताना तुम्हाला भेटतात. तुम्ही त्यांना जर अप्रोच झालात आणि त्या बाईला जर म्हटलात की बाई तुझं सुरुवातीपासून तू थोडं कथा सांग आम्हाला, तुझा जीवन प्रवास काय आहे ते मला सांग, असं जर तिला तुम्ही प्रश्न जर केलात आणि ती बाई जर सांगू लागली तिच्या जीवनाची कथा, माझं लग्न कसं झालं, नवरा कसला होता, बेवडा होता, मारून मारून माझा संसार सगळा उद्ध्वस्त केला, 2-3 लेकरं निर्माण केला आणि माझ्या पाठीवर घालून दुसरी बायको करून घेतला, अशा कितीतरी कथा तुम्हाला तिथे सापडतील. त्या कथा तुम्ही संकलन करा, त्या कथा तुम्ही एकत्र करा. तुमचं मराठी साहित्य कसं दर्जेदार नाही झालं तर मला विचारा, काय ते साहित्य इतकं ज्वलंत असेल, ते सध्याचं स्त्रीचं चित्रण असेल आणि तुमच्या साहित्याला एक प्रकारची झळाळी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. आणि जाता जाता त्या पुस्तकात एक खाली पुस्तक वाचलं की दोघं भाऊ असतात, तुकाराम आणि गोपाळ, हे एका मालकाकडे कामाला ते लाकडं तोडण्याचं काम करतात. आणि ते मालक त्या दोघांनाही महिन्याला सारखीच मानधन देऊन ठेवलेला असतो. गोपाळलाही महिन्याला 10,000 रुपये आणि त्या तुकारामलाही 10,000 रुपये तो मालक देत असतो. एक 5-6 महिन्याच्या कालावधीनंतर तो मालक त्या दोघांचंही काम पाहतो आणि त्या गोपाळची पगार 10 ते 12,000 करतो, तुकारामची करत नाही. आणि मग तुकारामला वाटतंय आम्ही दोघंही एकाच वेळेस नोकरीला लागलोय, मालक आमचा एकच आहे आणि गोपाळला 12,000 देतो आणि मला 10,000 देतोय. त्याला प्रश्न पडतो आणि तो मालकाकडे जातो आणि मालक माझी पगार तुम्ही वाढवली नाही का? माझ्या मित्राची, माझ्या जवळच्या त्या माणसाची, गोपाळची वाढवली. तर तो मालक म्हणतो तुझ्या कामामध्ये 6 महिन्यापासून पाहतोय काही सुधारणा नाही, तुझ्या कामात मला कुठलीच प्रगती वाटली नाही. गोपाळ जेवढे लाकडं दिवसात फोडतो तेवढं तू फोडत नाही
लाकडाची क्वांटिटी तुझी कमी आहे, तुझ्या कामात सुधारणा नाही म्हणून मी तुझा पगार वाढवला नाही. हे मालकाकडनं उत्तर मिळते. नाराज होतो, मग तो दुसऱ्या दिवशी कामाला येतो, त्याला कामाची तर गरज आहे, परत कामाला येतो आणि तो थोडा चिंतन करतो की माझी पगार कसं काय, ह्या गोपाळचे त्याचं कामामध्ये सुधारणा आहे असं मालक म्हणतो आणि माझ्या कामात सुधारणा नाही. आणि मग असं दुपारच्या टाइमला काम संपल्यानंतर लाकडं तोडल्यानंतर झाडाखाली बसतात आणि त्या गोपाळला विचारतो, तुझे लाकडं मी प्रयत्न करायला लागलो, तुझ्या लाकडं एवढे मी लाकडं फोडायचा प्रयत्न करतो पण माझे फोडत नाही, माझं तेवढी तुझ्या इतकं काम माझं का होत नाही. मग तो गोपाळ तो मित्र त्याला सांगतो, हे बघ मी माझी पद्धत तुला सांगतो, मी लाकडं फोडतो, विश्रांती घेतो, तेवढ्या विश्रांतीमध्ये कुऱ्हाडीला धार लावतो, धार लावतो आणि फोडतो. आणि हे मी कुऱ्हाडीला धार लावायचं वारंवार करतो, हे तू करत नाहीस, तुझी कुऱ्हाड चालत नाही, तेवढे लाकडं फोडले जात नाहीत आणि तुझी माझी तुलना होते आणि मालकाला समजतंय की तुझं काम माझ्या इतक्या कामा इतकं नाही म्हणून तुझी पगार वाढत नाहीये. त्याच्यातून निष्कर्ष असा आहे की सगळे तुम्ही प्राध्यापक बुद्धिजीवी मंडळी आहात, तुमचं नॉलेज झालं, अपडेट झालं पाहिजे, तुमच्या कामात सुधारणा झाली पाहिजे. त्याच्यातून निष्पन्न असा आहे की जसं हे कुऱ्हाडीला नेहमी धार लावल्यानंतर त्या कामाची गती वाढते, लाकडं जास्त फोडली जातात. त्याच्यातून आपण निष्कर्ष असा काढायचा आहे की आपलं नॉलेज देखील नेहमी धारदार अपडेट आपण ज्ञानामध्ये अपडेट होत जाणं गरजेचं आहे असं मला या प्रसंगी वाटतंय. वर्कशॉप ठेवून अतिशय चांगल्या एका विषयाचं तुम्ही इथं जागरण करत आहात, गोंधळ घालत आहात, विचाराचं देवाणघेवाण संवाद करत आहात, हे अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणून ज्या विषयाचे प्राध्यापकांनी हे एक दिवसाचं वर्कशॉप ठेवलंय त्या मराठी विभागाचे दोन्ही संजीव कुमार माने असतील, डॉक्टर गाजरे असतील, त्यांना खूप म्हणजे मनापासून त्यांचं कौतुक. हे अशी इतकी मंडळी बुद्धिजीवी इथे एकत्र येणं, खरं तर मॅडमचं कौतुक करावं. कुठं बेळगाव 450-500 किलोमीटर दूर होते आणि ह्या आता म्हटल्यासारखं कांबळे सर म्हणले ह्या भागात एवढे कॉलेजेस आहेत, लातूर जिल्ह्यात तर फार आहेत कॉलेजेस, तर त्या कॉलेज मधल्या लोकांना त्या कुऱ्हाडीला धार लावा वाटत नाही. म्हणजे किती दुर्दैव बघा, किती खंत आहे, त्यांना ते धार लावा असं वाटत नाही. त्यांचे लाकडे कमी फोडले काय जास्त फोडले काय त्यांना फरक पडत नाही. आणि म्हणून हे चिंतनाची गोष्ट आहे. आता हे सभागृहात किती सुंदर विषय आहे हा, मराठी साहित्यातील स्त्री आणि स्त्री विषय दृष्टिकोन. आम्ही 2 महान मॅडम, महान धैर्यवान स्त्रियाचे फोटो लावलेले आहेत बरं का. जिजामाता असेल किंवा सावित्रीबाई फुले असेल, ह्या धैर्यवान होत्या, हे शूर महिला होत्या आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी फार मोठं कार्य केलेलं आहे आणि ते प्रतिबिंबित व्हावं वर्कशॉप मध्ये. इथे येणार हे सगळे हे जे डोके आहेत हे सगळे तल्लक आहेत, ही बुद्धिजीवी मंडळी आहे. हे कुठल्याही गोष्टीवर जर खरंच ह्यांनी जर धार लावायचा प्रयत्न केला तर काही लाकडं ते तुम्ही विचारून नका. तर खूप सुंदर विषय हे वर्कशॉप इथे 1 दिवसाचं ठेवलेला आहे. आणि परत माझ्या सुरुवातीच्या वाक्याला येतो, मला अध्यक्ष समारोप करायसाठी उभा आहे. मी व्यासपीठावर मामा देशमुख असतील, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी इथला वेळातला वेळ काढून इथं आले. मी महाविद्यालयाचा सचिव या नात्यानं सर व्यासपीठावर जेवढे मंडळी, कांतराव जाधव असतील, कमलाकर चव्हाण असतील, नारायण कांबळे असतील, डॉक्टर मनीषा नेसरकर मॅडम असतील, मामा देशमुख असतील, जाधव मामा जाधव असतील, त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण शांतपणे सर्वांचं तुम्ही ऐकून घेतात. मला ते बीची कविता वाटते का मॅडम, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, ती कविता वर्गात शिकवत असते वेळी तुम्हाला मी यू बिलीव्ह ऑन मी
त्या कविते शिकत असताना मी रडलो होतो वर्गामध्ये. ते शिक्षक शिकवत होते, गायी पाण्यावर काय म्हणून गाल्या, काग गंगा यमुना या मिळाल्या, उभय पितराच्या चित्त चोरटीला, कोण बोललं ग माझ्या गोर गोमटीला. असं तो शिक्षक तो शिकवायचा. असं नाही वा वा, म्हणजे किती अतिशय छान आहे सर. त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की त्या कवीची जी मुलगी असते वर्गामध्ये, कवीची मुलगी ज्या मैत्रिणीमध्ये असते तिच्या मैत्रिणी सगळ्या श्रीमंत घराच्या असतात. कवीची ही मुलगी तिनं घातलेला फ्रॉक फाटलेला असतो. त्या श्रीमंताच्या मुली तिचं ते फाटलेला फ्रॉक ते फाडत असतात आणि तिला ते वेदना होतात. गरिबीची आणि श्रीमंतीची तिची तुलना होते आणि मग ती छकुली कवीची मुलगी रडत रडत आपल्या वडिलांकडे जाते आणि बिलगते आणि ती रडायला लागते. आणि मग त्यावेळी त्या कवीच्या भावनेतून ती तयार झाली काय, म्हणजे त्या छकुलीकडे दोन गायी पाण्यावर काय म्हणून गायल्या. किती सुंदर ते जवळ घेऊन त्या मुलीला त्यांनी ती कविता लिहिलेली आहे. अतिशय अपेलिंग. मी जरी श्रीमंत नसलो, गरीब असलो तरी माझ्या मुलीचा त्याच्यात काय दोष आहे, अशा प्रकारच्या भावना त्या कवितेतून व्यक्त होतात. म्हणून ती कविता खूप सुंदर कविता आहे सर. ती सहज आठवलं म्हणून मी सांगायला लागलो. आणि म्हणून तुम्ही सगळे इथं वेळाचा वेळ काढून आम्हा सर्वांसाठी ऐकण्यासाठी तुम्ही आला. तुमचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. अध्यक्षीय भाषणात एक खूप मोलाचा विचार सरांनी सांगितला की आपलं ज्ञान हे अद्ययावत राहावं, हा विचार त्यांनी आपल्याला आज दिलाय. आणि अशाच प्रकारच्या चांगल्या विचारांची देवाणघेवाण आज दिवसभर होत राहणार आहे. सरांनी सांगितलं की आजच्या काळातली स्त्री स्वतंत्र आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तिचं तशा व्यक्तिमत्वाचं चित्रण हे साहित्यात व्हायला हवं. म्हणजे जे सत्य आहे ते साहित्यात व्हायला हवं. अर्थातच जे साहित्य असेल त्याचे पडसाद वास्तवात उठणार आहे. महिलांचा प्रवास कसा आहे, किती आव्हानात्मक आहे आणि निश्चित ते लिहिलं गेलं तर ते वाचणाऱ्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. धन्यवाद सर. आपण सगळ्यांनी मार्गदर्शन केलं यासाठी मनापासून आपले धन्यवाद. कार्यक्रमाच्या या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. सर्व उपस्थितांचं आभार मानणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आपण सगळे प्राध्यापक आहोत. एक छोटासा कार्यक्रम करायचा म्हटलं तरी किती धावपळ असते, किती जणांची त्याच्यामध्ये किती जणांचं योगदान असतं आणि मला असं वाटतं त्याचा उल्लेख इथे व्हायला हवा. म्हणून या कार्यक्रमाचे, या पूर्ण राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक माननीय डॉक्टर विलास गाजरे, मराठी विभाग प्रमुख यांना मी इथे आमंत्रित करते.